उद्या सगळेजण रमावतीला येत आहेत. सगळं घर साफ करून ठेव. नाहीतरी माझी लायकी झाडूवाल्याचीच बनवली तुम्ही. आता अपमान करून जायला असेल तर फोन ठेव. या रे या, तुम्ही या रमावतीला. दाखवतो तुम्हाला झाडूवाला कोण आहे ते. जानकी, सगळे रमावतीला चालले तसं कळलं? हो, तुम्हाला विचारणारच होतो पण नाही विचारलं. कारण नाही, बरं झालं नाही विचारलंच ते. कारण मला काही हौस नाही येते वाड्यात येऊन राहायची. पण मग इकडे का आलात? मला उद्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला वगैरे आलात का? हो, म्हटलं तिथे चाललीयेस तर काळजी घे स्वतःची. कारण या घरात 3 बायका गरोदर होत्या. अमृता, सुगंधा आणि तू. त्यात अमृता आणि सुगंधाचं बाळ तर गेलं. म्हणजे इजा बिजा झालाय. आता तिजा झाला नाही म्हणजे झालं. तोंड सांभाळून बोला हिल्याताई. यापुढे एक शब्द जरी बोलात ना तरी माझ्या इतकी वाईट कोण नसेल. हे बघ, मी तुला फक्त सावध करण्याचं काम केलंय. तुझ्या बाळाशी माझं काही घेणं देणं नाहीये. कसं असेल? स्वतःचं बाळ असणं म्हणजे काय असतं हे तरी माहितीये का तुम्हाला? जानकी, का चोमलं ना? माझ्या बाळाला मारायला निघालात तुम्ही. ऐकताना मला काय वाटलं असेल याचा विचार केला? मी तुझ्या बाळाला मारायला निघाले नव्हते. मी तुला फक्त सावध करत होते. एवढं तरी कशाला एखाद्याचं वाईट चिंतावं? स्वतःचं आयुष्य जगा ना. कशाला माझी नको एवढी काळजी करताय? एवढंच तुझ्या मनाला लागत असेल ना तर ठीक आहे. जे करायचंय ते कर. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ठीक, करायचंय ते करा आणि भोगा परिणाम. वा, एवढी काळजी घेताय? खरंच काही करण्याचा बेत आखलाय का कोणी? हे बघ, माझ्याकडे हे असं बघू नकोस. हं, माझ्या मनात कोणाबद्दल काहीच वाईट नाही. जाऊ दे ना, त्यापेक्षा मीच जाते. गाढवासमोर वाचली गीता आणि हो मम्मा, मी बरी आहे. हो आले. ते नाही, फूड पॉयझनिंगच होतं. हो, नाही माहित नाही. मम्मा जाऊ द्या ना आता. जे माझ्या नशिबात होतं ते घडलंय. एनिवे, आम्ही सगळे आता रमावतीला जायला निघतोय. मी, जानकी, बाबा, गण्या आणि आत्याजी सुद्धा येते. हो. बरं मम्मा, तुम्ही माझी काळजी अजिबात करू नका. मी घेईन स्वतःच्या तब्येतीची काळजी. मम्मा, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. आणि हो, काहीही लागलं तर मला केव्हाही फोन करा. ठेवते. हो हो हो, काळजी घ्या. झाली सगळी तयारी? अगं, मी केव्हाचीच रेडी आहे. तुम्हा सगळ्यांचं आवरलं? आमचं आवरलंय. जानकी, आत्याजी कशी आहे ग? मला नाही माहित. काल तुम्हीच बोलत होतात ना. मला वाटतं ती बरी असेल आता. म्हणजे रात्री झोपायला जाताना तरी नॉर्मल वाटली मला. बरं, ते जाऊ देत. तू आवर आणि आता चल बाहेर. सगळे वाट पाहत आहेत.
गण्या वगैरे तर केव्हाचा तयार होऊन बसलाय. अरे वा, गण्याची तयारी झाली सुद्धा. हो, सगळ्यात आधी तोच तयार होऊन बसलाय. एरवी शाळेत जायचं असतं ना तेव्हा कधी लवकर आटपत नाही याचं. आणि आता रमावतीला जायचंय म्हटलं सगळ्यांच्या आधी तयार झालाय. रमावतीला मित्र आहेत ना त्याचे. गेल्या गेल्या गायब होतो तिकडून. हा बघ आला. अरे चला ना आता लवकर, किती वेळ झाला. आम्ही दोघं सर्वात लहान असून सगळ्यांच्या आधी तयारी करून बसलोय आणि तुम्ही सगळी मोठी माणसं असून लहान मुलांसारखीच तयारी करताय. तू का तयारीचं सांगतोस रे? शाळेत जायचं असं तेव्हा कुठे जातो तुझा उत्साह? आता सुट्टीच्या दिवसात शाळेचं नाव काढायचं नसतं, माहिती आहे ना. अरे चला ना. गण्या एक काम कर, चिवला माझ्याकडे दे. चिऊ चिऊ. अमृता, बाहेर सगळे वाट पाहत असतील ना. चल. नरसिम्हा, कशी आहे सध्याबाई? मी ठीक आहे. अरे पण निघायचं आहे ना. आहेत कुठे सगळेजण? कोणास ठाऊक. जानकी, अमृता, चला निघायचंय ना. हो आलो आलो. हा चला चल, आम्ही तयार आहोत. झालं. आणि वामन कुठे आहे? आलोय. चला, सगळं आवरून झालंय. बॅगा वगैरे ठेवल्या गाडीत. नंतर पोचेपर्यंत उशीर होईल. हा, कळतंय मला माझ्यामुळे उशीर झालाय. आता चला. सॉरी. चल दादा चल. अरे अंत नको पाहू नरसिंहांत नगर. ये रे दादा. अरे ये की रे बाबा, काय परीक्षा बघतोय रे माझी. एक तर कुठल्याही परीक्षेमध्ये मी कधी पास झालेलो नाही आणि या परीक्षेत तर मला अजाबात नापास व्हायचं नाही. अरे दादा ये रे ये. आलो साहेब. अरे दादा हाक मारतोय तू, कशा बाई आला? नाही मग आपल्याकडची तयारी सगळी झाली आहे ते सांगायला आलो साहेब. म्हणजे बघा, नाश्ता तयार आहे. जेवणाचं आता तयार होईलच, पण घर कसं ती स्वच्छ करून ठेवलंय. त्यामुळे काळजी नको. आता केव्हा येतील तेवढं सांगा. अरे मी बी त्याचीच वाट बघतोय. हा मग असतील कुठेतरी मध्ये चहा पाण्यासाठी थांबले असतील. येतील. येतील काय? आणि असे कसे थांबू शकतात ते चहा पाण्यासाठी? दादाला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? साहेब शांत व्हा. शेवटी होणार आहे सगळं तुमच्या मनासारखं. ते येतील तेव्हा होणार ना मनासारखं. मग असं रागवू नका हो, नाही तर आपलं काम बिघडून जाईल सगळं. तर मी काय म्हणतो, काय काल जे काही तू मला गौड बंगाल सांगितलेलं आहे ते 100% खरं आहे नव्हे? असं नव्हे, मी लय मोठा प्लॅन केलेला आहे. तुझं म्हणणं जर खोटं निघालं तर तोंडावर आपटेन मी. आणि दादा माझ्या बरोबर तुला बी वर पाठवल. अजून 50 वर्ष तरी मी वर जाणार नाही. आणि तुम्ही काळजी करू नका हो. तुम्हाला कळलेला शब्द अगदी बरोबर आहे. निवांतपणे तुम्ही इथं बसा, शब्दाला शब्द जुळवत इथं. तर मी येतो बाजारात जाऊन सामान घेऊन. सामान आण, रात्रीचं बी सामान आण रे बाबा. काय साला माणूस गावलाय मला त्या मायला. ये दादा ये, वाट बघतो तुझी मी. पांडू, ए पांडू, अरे चहा निपट रान बाबा, भुका लागल्या. ए पांडू, मायला गेला कुठं? सगळ्यांबरोबर रामावतीला गेला का काय? मायला हे श्रीमंत लोक बिना एकदम आडगे असतात. नोकर माणसाने कशाला न्यायचं बरोबर? पांडू अरे चहा बट रान, भुका लागले की. सकाळी सकाळी काय आरडाओरडा चाललाय घरात? काय पाहिजे तुम्हाला? सकाळ धरणं चहा नाही झाला, पोटात काही नाही, म्हणून पांडू शेटला बघत होतो चहा द्यायला.
आमचे नोकर तुमचं काम करायला ठेवले नाहीयेत. आमचे नोकर हे आमच्यासाठी आहेत आणि ते फक्त आमचीच कामं करतात. कळलं? नाही खरंय तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता कसं आहे ते सवय लागली ना मला म्हणा, पांडू शेठ नवी. सवय होईपर्यंत दुसऱ्यांच्या घरात थांबायचंच नसतं. एवढंही कोणी शिकवलं नाहीये का? स्वतःचं घरदार सोडून इथे येऊन ठाण मांडून बसले. तुम्हाला स्वतःच्या घरात काडीचीही किंमत नसेल, हो ना? कसं बोलताय अहिल्याताई? अहो पोरीसाठी थांबलो माझ्या इथं. असं कोणी आनंदानं राहत असतंय होय लेकीच्या सासरी? हो ना, खूप दुःखात राहताय ना इथे. काय तर म्हणे, पांडू चहा आणि बटर आण. आवाजात एवढा माज. मी जातो. थांबा, माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाहीये. नाही ते काम आठवलं, महत्वाचं आहे. घरात कुणी आहे का बघतो. घरात तुमच्या भिकारड्या पोरीशिवाय दुसरं कोणीही नाहीये. कळलं? त्यामुळे इथे थांबा आणि मी काय बोलते ते नीट ऐका. याच्या पुढे पांडूला या ना त्या कारणाने सारखं हाक मारत बसायचं नाही. तुम्हाला काही खायला प्यायला हवं असेल तर देवाने हात पाय दिलेत ना, त्याचा वापर करायचा. किचन मध्ये जायचं आणि स्वतः बनवून खायचं. तेही जमत नसेल तर बाहेर जाऊन खायचं. या घरातून निघून गेला तर उत्तमच. आणि हो, मी जे काही सांगते ते तुमच्या भिकारड्या पोरीलाही लागू होतंय. घरातले सगळे रमावतीला निघून गेलेत, त्यामुळे आता या घरावर माझं राज्य असणार आहे. कळलं? हो. निघा आता. हा निघा आता. हो. पांडू, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. हॉर्न वाजव. अरे काय करताय? आजोबा जरा बघा की, गाडी येते दिसत नाही का तुम्हाला? नाही अहो, वय झालेला माणूस आहे मी. कमी दिसतं कधी कधी. आजोबा कमी दिसतं ना, तर बाहेर जाताना कोणाला तरी बरोबर घेऊन बाहेर पडायचं. माफी असावी. ठीक आहे, या. माफी द्या, माफी द्या. वामन चल जाऊ दे, उशीर होतोय. वामन दादा, काय रे? गाडी थांबली आहे तर आत्याबाईंना पाठवा ना मागच्या गाडीत. काय रे, काय झालं? नाही, प्रॉब्लेम नाहीये. अमृताताई म्हणत होती तिला देवळात जायचंय म्हणून. या. अरे मी थकलीये रे, तुम्ही दोघ जण या ना जाऊन. चला ना आत्याबाई. गण्या, तुम्ही दोघं जाऊन या आणि लवकर घरी या. हा, चल पा. यार किल्लेदारानो, माईला असा खेळ रंगणार आहे की नाही आज. थोबाड बघण्यासारखी होतील एकेकाची. आले आले, आत्याबाई आली. ये ग बाई आत्याबाई, ये ये ये, हळू हळू ये. वाट बघतोय कवा धरणं. जानकी वहिनी गेलं डायरेक्ट आतमध्ये. दादा आला. दादा वेलकम वेलकम, स्वागतम सुस्वागतम. ओवाळणीने ओवाळणार होतो, पण काय झालं, गोट्यात काम करत होतो. अंगाला शेणाचा वास आहे सगळे. परशु आपलं बोलणं झालं होतं फोनवर. आम्ही इथे यायच्या आधी संपूर्ण वाडा साफ करून घेणार होतास तू नोकरांकडून. काय झालं, केलास ना? म्हणजे काय यो काय मोठा नोकर उभा आहे? एकदम चकाचक करून ठेवलाय वाडा. खरंच काही काम केलंयस का नाटक केलंयस कामाचं? अरे थोरला कोण आहे तू कमी? मग दादा नंतर या घरामध्ये बोलायचा अधिकार मला आहे. बस आज जाऊया का आपण?
बरं अमृता आणि गण्या कुठे दिसत नाही? ए दा दा जाऊ रे आता, वर तोंड करून गेलेत आतमध्ये. आता खेळ रंगणार. शंभू ये सुरू हो जाय. कसा झाला प्रवास? आत्याबाई दमलेली दिसतेस तू. आता आराम कर बर का, गावाकडे आलीस. अरे अरे का डोकं बी काय की नाही तुला? नुसतं पाणी देतात होय. गुळाचा खडा कोण देणार मग? आणि गुळाचा खडा दादाला आपल्याच कारखान्यातला द्यायचा. लोकांच्या कारखान्यात गुळ आवडत नाही त्याला. जा आता गुळाचा खडा घेऊन ये. आणि हे दिसत नाही कुठे तुमचे धाकटे बंधुराज आणि अमृताबाई? अरे बाबा, आता त्यांच्या बरोबर का मला चालता येणार आहे? मी थकले बाबा. ते गेले सुभानरावांच्याकडे. असं जाऊ दे अख्खं गाव फिरू दे. गाव आपलंच आहे काय बामण्या? तू का असा उभा आहेस इथे टिकवजीरावासारखा? राहू दे का आत्या. नाहीतरी दिवसभर तो गोठ्यात असतो, शेणात काम करतो. अलीकडे शेणाला सुद्धा दारूचा वास येतो म्हणे. अरे बामण्या, थोरला भाऊ मी तुझा. थोरल्या भाऊशी असं बोलतो तू, काही संस्कार बिस्कार झालेले आहेत की नाही? तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तुझी लायकी लपणार नाहीये. घरातले बाकी कोणी दिसत नाहीये. ये वय बाकीची माणसं म्हणजे कोण? 2 आचारी तर होते. ते गेले तिकडे पोरीचं लग्न आहे म्हणून सांगून. त्यांच्या पोरीला पोरं व्हायची वेळ आली तरी आलेले नाहीत अजून. ना आलाय कुठले? मग आता काय एवढ्या सगळ्या माणसांचं जेवण तू एकटा करणार आहेस? अरे नाही रे बाबा दादा, तुला सांगतो हे आचारी काहीच नाही. असा एक मस्त आचारी गावलाय मला. असं घेऊन आलो भाजी. आला. हे आमचे थोरले दादा बर का. अरे आत्या, हे तेच गृहस्थ आहेत. अहो मगाशी तुम्ही मला उडवलं असतं तर आता काय जेवलं असतं? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अहो मुलं मला विसरली, पण कृष्णाबाई तुम्ही बी विसरलात मला. अहो मी शंभू. शंभू? शंभू म्हणजे शारदाचा नवरा? हा 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 हा. अरे तुमच्या जन्माच्या आधीपासून कामाला होता. खरं तर वयाने मोठा आहे माझ्यापेक्षा. होय होय पण मी अरे तुरेच करणार आहे तुला. होय. अरे वा वा शंभू महादेवा, तू तर जुनी ओळख काढली आत्याबाई बरोबर. मायला तुझ्या. आता मस्तपैकी जेवण करून घालाय ना खायला. हा लगेच येतो की. हा जेवण घेऊन येतो. आत्याबाई, पण खूप छान चव आहे शंभूदादांच्या हाताला. मी काय म्हणते, आपण त्यांना मुंबईलाच घेऊन जाऊयात ना? माझाही तोच विचार होता. माझी काहीच हरकत नाहीये. तो खूप जुना माणूस आहे आपल्या घरातला. मध्ये कुठे गायब झाला तर कुणास ठाऊक. आता इतके दिवसांनी परत दिसतोय. पण मग त्यांचं कुटुंब वगैरे नाहीये? आहे ना, त्याची बायको शारदा सोयण होती. सगळ्या पंचक्रोशीतली बाळणपणं ती करायची. आपल्या घरची सुद्धा सगळी बाळणपणं तिनेच केलेली आहेत. आणि मग तेव्हा शंभू काका काय करायचंय? स्वयंपाक करायचंय आपल्या घरी. दारूचा नाद होता थोडा, त्याच्यामुळे नवरा बायकोंचं अजिबात पटायचं नाही. आणि हा हर हुन्नरी गावातल्या प्रत्येक घरात काय होतंय ते सगळं त्याला माहिती असायचं. खरंच खूप खूप जुना माणूस भेटला आपल्याला. मलाही लहानपणचं थोडं थोडं आठवत आहे. पंचतंत्रातल्या काय गोष्टी सांगायचा तो. बरं वामनचं काय झालं? तो पोचला का नाही? निघाले, इतक्यात पोचलेही असतील कदाचित. जोराने ओरड की, जोराने ओरड. परशो, काय फालतूपणा चाललाय? दादा मला अडवू नको. हे जे काय चाललंय ना ते माझ्यासाठी नाही चाललंय, तुझ्यासाठी चाललंय. परशू, याच्यात त्याची काही चूक असेल तर न्याय निवाडा करायला आम्ही आहोत इथे. नरसिंह, तू कशाला स्वतःची अक्कल चालवतोयस? आत्याबाई थांब जरा. प्रश्न माझा असताना तुझ्या समोर नजर वर करून कधी बघत नाही मी.
पर प्रश्न आता घराण्याच्या आबरूचा आहे, दादाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. परशु बाद झाला आता. तसे काय बोलायचं ते आम्ही बोलू. उठवा रे त्याला, पाणी पाजा कोणीतरी. दादा ह्याला कसलं पाणी पाजतोयस तू? हे जे काय सांगणार आहे की नाही त्यानंतर आपल्या तोंडचं पाणी पळणार आहे. निरंजनच्या वयाचा तरी विचार करा. ते कुणाच्या अध्यात्मात नसतात, का मारताय त्यांना? अहो जानकी बहिणी कुणाला सहानुभूती दाखवताय? हा हरामखोर काय बोलतोय वरळतोय माहितीये का तुम्हाला? एक मिनिट परशु. बोला शंभू काका, काय म्हणणं आहे तुमचं?